देशातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आता आपण देखील देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, अभिनेते किंवा क्रिकेटपटूंच्या याद्या नेहमी पाहत असतो. पण आपल्या राज्यांचे मुख्यमंत्री किती श्रीमंत आहेत, त्यांच्या नावावर किती कोटींची संपत्ती आहे, याचा कधी विचार केलाय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देशातल्या सर्वात श्रीमंत आणि सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांविषयी जाणून घेणार आहोत. सोबतच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत नेमके कितव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्या नावावर किती संपत्ती आहे हेही पाहणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तर ही जी आकडेवारी समोर आली आहे ती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRच्या अहवालातून समोर आली आहे. या संस्थेनं देशातील 31 विद्यमान मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपत्तीचा अभ्यास केलाय. या यादीत सर्वात वरचं नाव आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांचं. त्यांनी तब्बल 1413 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीच्या आसपासही दुसरा कोणताही मुख्यमंत्री पोहोचत नाही. दुसऱ्या क्रमांकावर आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री TDPचे प्रमुख चंद्रबाबू नायडू. त्यांनी 931 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय. त्यांच्या नावावर 648 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये 404 कोटी रुपयांची चल आणि 220 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे तब्बल 10 बंगले, 4 व्यावसायिक इमारती आणि जवळपास 70 ते 80 कोटी रुपयांचं आलिशान घर असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू. त्यांनी 332 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. म्हणजेच देशात सध्या 4 मुख्यमंत्री अब्जाधीश आहेत. आता इतर काही मुख्यमंत्र्यांबद्दल सुद्धा जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्याकडे 7.81 कोटी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे 1.97 कोटी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नावावर 5.31 कोटी, तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याकडे 5.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 2024च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 1.54 कोटी रुपये आहे. आता सगळ्यात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे वळूया. या यादीत सर्वात शेवटी आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला. त्यांनी अवघी 55 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली असून कोणतीही अचल संपत्ती त्यांच्या नावावर नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. त्यांच्या पुढे आहेत पश्चिम बंगालचे शुभेंदू अधिकारी. त्यांनी 85 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नावावर जवळपास 1 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर सुमारे 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामुळे ते या यादीत मधल्या गटात येतात. एकूणच पाहिलं तर देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती सुमारे 3660 कोटी रुपये आहे. त्यापैकी 15 मुख्यमंत्र्यांची संपत्ती 11 ते 39 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर 1 कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेले केवळ 2च मुख्यमंत्री आहेत. म्हणजेच एका बाजूला हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाखांमध्ये संपत्ती जाहीर करणारे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे देशातील मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक स्थितीतील मोठी तफावत या ADRच्या अहवालातून स्पष्टपणे समोर आली आहे. या आकडेवारीबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.